आ
अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाको प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाची आद्य जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आगत्रय जननी देवाची आगत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम कायिका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय हे आपुले चौफाळून या बले वरी बैसो पावले श्री गुरूंची मजरदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषाद्या ध्रुवे कावरी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे अये भाविक विश्वासी नमन तुका म्हणे नमन तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी तुका म्हणे नमन त्यासी नमन त्यासी
पांडुरंगा क्षत्रियांना वासी स्वप्न पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी प्रसूत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा आपल्या बाप जाद्याच्या वंश परंपरेची परमार्थिक पार्श्वभूमीची छाती ठोकपणे माहिती सांगणारा अभंग सेवेकरता विठ्ठल निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा। या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबा आपल्या परंपरेबद्दल स्वाभिमानानं सांगतात, माझ्या वडिलांची मिराचिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा। देहू गावातनं निघून पंढरी गावाला जाणं, पंढरीची वारी पूर्ण करणं हे या जन्मातली आमची भक्ती नसून पांडुरंगा या भक्तीची आमची ही 8वी पिढी। मूळ पुरुष विश्वंभर बाबांपासून चालू आलेली आमची सेवा आणि या सेवेची आम्ही पायिक आहोत। या परंपरेला आम्ही जागे राहिलो, परिणाम असा झाला आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये बरेचशी दुःख आमच्या वाट्याला आली, पण पारमार्थिक जीवनामध्ये देवा परमार्थात सगळ्यात उच्च कोटीला नेऊन पोहोचवलंस हे या सेवेचं फळ आहे। म्हणून तुझी चरण सेवा पांडुरंगा। काय सेवा तुमची? पांडुरंगानं विचारलं सेवा 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 म्हणता, पण नेमकं काय? महाराज म्हटले आमच्या बाप जात्यानं नेमकं काय केलं? उपवासी पारणे राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हालागी। आमच्या वडिलांनी म्हणे तुझ्या सेवेसाठी ऐन प्रसंगाला एकादशीच्या दिवशी स्वतः दिवसभर उपवासी राहिले आणि राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी। हा भोगवटा, हा साठा, हा परंपरेची मिळकत आम्हा सगळ्यांसाठी त्यांनी साठवून ठेवलं आणि याचे आम्ही पायिक आहोत। वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा श्री तुकोबा म्हटले पांडुरंगा या परंपरेचे आम्ही अंकित आहोत। एवढं सांगून आमच्या परंपरेविषयी तुला जर तळमळ वाटत नसेल तर आम्हाला आमची लाज तुला सोडून दुसऱ्या कोणाला येणार आहे, अशा सरळ भावाचा अभंग आजच्या सेवेकरता विठ्ठल निमित्तानं सेवा आयोजित आहे। सगळ्यांना जरी ज्ञात असलं तरी सांगणं कीर्तन करायचं आद्य करतो। या न्यायानं पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या जळभावी नावाच्या गावामध्ये स्वर्गीय वैकुंठवासी बाळासाहेब सीताराम राऊत भाऊ म्हणायचे प्रेमानं सगळेजण, त्यांना थोडासा आवाज द्या। भाऊंच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या परिवारातील त्यांचे चिरंजीव 3ही चिरंजीव असतील, त्यांच्या सुनबाई असतील, भाऊंच्या अर्धांगिनी आणि भाऊंच्या आई, सुना, नातवंडे असा शोकाकुल त्यांचा राऊत परिवार। या परिवारानं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा एकदिवसीय संकीर्तन सोहळा भाऊंच्या पश्चात त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती वैशालीताई बाळासाहेब राऊत, त्यांच्या आई श्रीमती नानूबाई राऊत आणि त्यांचे 3ही चिरंजीव धीरज कुमार राऊत असतील, त्यांचे दुसरे चिरंजीव कौस्तुभ दादा असतील आणि स्वप्नील दादा, त्यांच्या पश्चात त्यांच्या सुनबाई स्वप्नालीताई आणि त्यांची छोटीशी नात भाऊंची, असा हा शोकाकुल राऊत परिवार। आणि या परिवारातून भाऊंना वयाच्या 48व्या वर्षी जाऊन आज तिथीनं 3 वर्ष पूर्ण झाली। गेलेली माणसं वापस माघारी आणता येत नाही, गए हुए वापस कभी आते नहीं, वापस आती है उनकी याद। माणसं माघारी नाही यायची, पण त्यांची आठवण तर दरवर्षी त्या तिथीला येईल। जळभावीकर एखाद्या बँकेत गेला आणि चेक लिहायला उसना म्हणून पेन मागून घ्या, मागून घेतलेला पेन जर वापस माघारी दिला नाही तर ज्याचा घेतला ते 8 दिवस घरी गेल्यावर गाणं लावतो, माझा भारीतला होता ग, माझा लय भारीतला होता, मालक जाऊ द्या हो, काय पेनाला गेला म्हणजे जीव तोडता, माझा भारीतला होता ग। ते म्हणते कोण्या कंपनीचा? तो म्हणतो पार्कर कंपनीचा। माझा 600 रुपयाचा पेन होता, मग काय झालं? उसना म्हणून मागितला होता ग त्यानं, चेक लिहून माघारी देतो म्हटला होता। काही उपकार करायच्या लायकीची राहिली का दुनियेतली माणसं? नाही उपकार करायचो आजपासून, मालक जाऊ द्या नवीन घेऊ। तू नवीन घेशील ना, पण माझ्या ज्या पेनासोबत भावना जोडल्या ते आणशील का माघारी? आणि मग बायको गप बसते। उत्तर द्या जळभावीकर, 500-600 रुपयाचा 10-5 रुपयाचा पेन जर बँकेत एखाद्यानं उसना मागितला आणि माघारी दिला नाही तर आठवडाभर दुःख व्यक्त करता। जिवंत हाडामासाचा माणूस जाऊन आज 3 वर्ष पूर्ण झाली, दुःख व्हायचं नाही का? बोला, आपण वापरणाऱ्या वस्तूचा उपभोग आपण 10-5 महिने घेतला तर त्याचा सहवास आपल्याला कायमस्वरूपी हवा असतो। 10-5 महिने त्याच्या संगतीत राहिलं तर त्याची ताटातूट होताना आपल्याला दुःख होते।
48 वर्ष भाऊंनी राऊत परिवारात काढली आणि मग 48व्या वर्षी त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि आमच्यातून निघून गेले. तर 10-5 महिन्याचा पेन गेल्यावर राग येतो आणि दुःख होतं. 48 वर्ष सहवास असलेला माणूस निघून गेला या परिवारातनं, दुःख व्हायचं नाही का बोला. आणि ते दुःख या राऊत परिवाराला गेल्या 3 वर्षापासून होतं. आजही दरवर्षी प्रतिवर्षी ज्या तिथीला आमच्या घरातून देवाऱ्यातला दिवा जसा विजवल्यावरती अंधार पडतो, तसा 3 वर्षापूर्वी कळी काळानं आमच्या घरावरती झडप घातली होती आणि आमच्या परिवारातनं आमचा बाप नावाचा देव चोरला होता. तो आजचा दिवस आहे. कसा विसरायचा हा काळा दिवस, नाही विसरता यायचा. तर कुटुंबानं नेमकं काय करायचं तर शास्त्र सांगतं, सोमसूर्य आदी ग्रहणे येऊन करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला देह ठेवला ती तिथी लक्षात ठेवा आणि त्या तिथीचं स्मरण करा. त्या तिथीला त्यांचं स्मरण केलं तर पुण्यता प्रदान होईल आणि प्रदान झालेली पुण्यता तुम्ही भाऊंच्या प्रतिमेवरती फुलांच्या माध्यमातून टाका. शब्द तयार झालाय पुण्यस्मरण म्हणून. 1 झालं, 2 झालं, 3, तृतीय पुण्यस्मरण. एखादा म्हणाल बुवा आम्ही पुण्यस्मरण म्हणणार नाही, मग आम्ही पिंडदान म्हणू. कारण ब्राह्मण काका आले, भाताचे गोळे तयार केले, त्यांनी पिंडाचं रूपांतर, भाताच्या गोळ्याचं रूपांतर पिंडात केलं आणि ते पिंड आमच्या भाऊंच्या मुक्तीसाठी अर्पण केले. तर आम्ही पिंडदान म्हणू. पिंडदान म्हणा. शास्त्र सांगता येईल. 3रा शब्द आहे वर्ष श्राद्ध. 1 वर्ष पूर्ण झाले की वर्ष श्राद्ध म्हणावं. पुन्हा पुण्यस्मरण शब्दाचा वापर करावा. आणि ज्याला 3ही शब्द कळत नाहीत त्याच्यासाठी 4था शब्द तयार झाला. ज्या तिथीला देह ठेवला दरवर्षी त्याच तिथीला त्यांची आठवण येणार आणि मुक्तीचा दिवस सुद्धा तोच, म्हणून आत्मा मुक्ती दिन महाराज म्हटले. इतके 4 शब्द तयार झाले. तर राऊत परिवारातनं 4ही शब्दांचा अर्थ परिवाराला कळत नसेल आणि गावाला कळत नसेल, जड जात असेल, तर शास्त्राच्या भाषेत ज्यांनी आमच्यावरती उपकार केले त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आम्ही त्यांच्या प्रती थोडासा उपकारातून उतराई होण्यासाठी ऋणात्मक आम्ही त्यांच्या प्रती लीनता व्यक्त करणं, याला म्हणायचं कृतज्ञतेचा सोहळा. आणि हा सोहळा आज राऊत परिवाराच्या दारात आहे. अतिशय देखणा माहोल, सुंदर नियोजन. इतकं देखणं नियोजन जळभावी करायला कीर्तनाला येऊ वाटलं यात नवल नाही. हे देखणं नियोजन बघून पावसालाही दम निघला ना, एवढं देखणं नियोजन लक्षात ठेवा. काय देखणं नियोजन केलं. गावातली लोक बॅनर बघून सिस्टमचा आवाज ऐकून आली यात नवल नाही ना, पण पावसालाही दम निघला नाही. वरुण राजानं सुद्धा हजेरी लावली कार्यक्रमाला. म्हणून अतिशय पवित्र दरबारामध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत. महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक मंडळींची या ठिकाणी गुणवान मंडळींची हजेरी आहे. एवढा सगळा माहोल जमा करायला किमान एका दिवसाचा लाखभर रुपये खर्च येतो. पण ही सगळी मंडळी इथं का आली तर त्याला कारण आहे ऋणानुबंधाच्या जेतून पडल्या गाठी. ही भेटी तटिष्ठता मोठी. आमचं शास्त्र सांगतं माणुसकी नावाचा धर्म जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ धर्म आहे. ज्यानं माणसाला माणूस जोडला आणि माणुसकी जपली तो हा राऊत परिवार आहे. ही परंपरा आदरणीय भाऊंपासून आमच्या स्वप्नील दादांच्या, धीरज दादांच्या, त्यांच्या कौस्तुभ दादांच्या ही परंपरा आलेली आहे. आणि जसं आमच्या परंपरेमध्ये लेकरो गुणवान निघली तर आमचा संप्रदाय जरा उलटी गणित काढतो. आमचा संप्रदाय म्हणतो तुमच्या राऊत परिवारातले 3 चिरंजीव जर भाग्यवान आणि कर्तबगार आहेत तर 3 पोरांना धन्यवाद देऊ नका. मग धन्य माता पिता
धन्य माता पिता तयाच्या. ज्याच्यासाठी आग्रह केला होता जे ऐकायला ते ऐकलं की मग माणसाला जरा समाधान वाटतं. बरं थोडक्यात आहे हो, लांब जायची काय गरज आहे. महाराज म्हटले हे सगळी गणित उलटी कशी, तुम्ही मी कर्म करायचं, धन्यता आपल्याला पाहिजे ना. धन्यता माय बापाला का म्हणले त्याचं गणित असं, जर बीज शुद्ध असलं तर त्याला फळ गोमट लागतं. शुद्ध बीजा फुटी फळे रसाळ गोमटी. बीजच जर अशुद्ध निघलं तर फळ त्याला गोमट लागणार नाही. उदाहरणार्थ आपण शेतकरी मंडळी जळभावीकर, ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवायला पाहिजे का बाजरी उगवल. ज्वारी पेरली तर ज्वारी उगवणार, गहू पेरला तर गहू उगवणार, सत्कर्म पेरलं तर सत्कर्म उगवणार, पुण्य पेरलं तर पुण्य उगवणार. पुण्य पेरलं पाप उगवलं असं कधी होत नाही. त्याला पूर्व संचित वाईट असलं तर ते घडतं. पण भाऊंचा हा परमार्थिक वारसा जपून ठेवणारे तीनही चिरंजीव कर्तबगार ज्या अर्थी परिवारात जन्माला आले त्या अर्थी भाऊंना जिवंतपणी मुक्ती प्राप्त झाली. पण माझ्या वडिलांची मिराशिगा देवा हा अभंग मुद्दामून निवडण्याचं कारण तेवढंच आहे. जसं जगद्गुरु तुकोबा आपल्या परंपरेची माहिती छाती ठोकपणे सांगतात, तसे तीनही चिरंजीव भाऊंच्या परंपरेची माहिती सांगू शकाल. आम्ही माळकरी बापाचे माळकरी लेकर आहोत. काय भाग्यवान राऊत परिवार आहे. मी तर म्हणतो काय करता तुमच्या तुळ तुळ सोन्याला. एका पृथ्वीचं दान केलेल्याचं पुण्य आहे आमच्या गळ्यातल्या एका तुळशीच्या माळेच्या मनाला लक्षात ठेवा. एक तुळशीच्या माळेचा मणी काढा रामकृष्ण हरी म्हणा तरी तोळाभर सोन्याची सर त्याला येणार नाही. एक लक्षात ठेवायचं, वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी कधी वाया जात नाहीत. आम्ही कपाला गोपीचंदनाचा टिळा लावतो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालतो, आळंदी पंढरीची वारी करतो, माय बापाच्या चरणावरती लीन होतो, मंदिरासाठी देणगी देतो, गावात परमार्थिक वातावरण टिकवून ठेवतो. आणि हे सगळं भाऊंच्यासाठी बरोबर फिट बसतं. भाऊंच्या हयातीत तुम्हाला सगळ्यांना चांगल्यापैकी माहीत असेल पारमार्थिक वलय निर्माण करण्याचं काम राऊत परिवाराला सुद्धा आणि जळभावीकरांना सुद्धा 4-5 मंदिराचं कामच भाऊंच्या कारकिर्दीत झालं. म्हणजे गावात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा जोपासून ठेवणं, गावातल्या मंदिराला सुचिरभूत करणं, गावातल्या मंदिरामध्ये पावित्र्य निर्माण करणं, गावातल्या लोकांना पारमार्थिक आवड लावणं. राऊत परिवार किती देखना माझ्यासाठी फार मोठा श्रीमंत परिवार का मी म्हणतो. पैशानं श्रीमंत नसू द्या, धनानं श्रीमंत नसू द्या, मनानं श्रीमंत असणारा हा राऊत परिवार आहे. का म्हणता बुवा असं तुम्ही तर आता आला, याचं कारण एक आहे. गावात कुठेही धार्मिक कार्यक्रम असू द्या आणि कुठेही पारायण असू द्या तर सगळ्या वारकऱ्याचं वारकरी सदन म्हणजे राऊत महाराजांचं घर होतं. लक्षात ठेवा. विठ्ठल महाराजाला च्या प्यायला चला म्हणलं तरी महाराज घरी येत नाही. सप्ताहात येणाऱ्या सगळ्या मंडळींची सोय जर घरी होत असेल तर याच्यापेक्षा मग वेगळं पुण्य काय कमवायचं. पुण्य घडोघडी वाढू लागे. हे पुण्याचा मार्ग कमवणारे आदरणीय भाऊ आपल्यातून निघून जाऊन आज 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गळ्यात पवित्र तुळशीची माळ होती, हृदयात गोडवा, बोलण्यात गोडवा होता, हृदयात गरिबीची जाण होती, वागण्यात नम्रता होती. आणि राऊत परिवारला एक चांगले संस्कार नावाचं विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे त्यांना विद्यार्थी करून भाऊ निघून गेले. बऱ्याचशा गोष्टी भाऊंना आम्हाला दिल्या आणि त्या गोष्टी आम्ही 3 वर्ष झालं विसरलो नाही. माणसं देहानं जातात हो पण विचारानं जिवंत राहतात याचं हे उत्तर आहे. महाराज म्हटले आपण असं काहीतरी कर्म करायचं की आपण गेल्यावर किमान 5-25 वर्ष नाव राहू. काय म्हणला बुवा, आज 25 वर्ष नाव कुणाला माहित राहतं बुवा. इथं दाखला काढायला गेलो वंशावळीचा तर आम्हाला लक्षात राहत नाही. वडिलाचं नाव सांगा अमुक अमुक, आजोबाचं नाव सांगा अमुक अमुक, पंजोबाचं अमुक, पंजोबाच्या वडिलाचं नाही सांगता यायचं म्हणे. जिथं 3ऱ्या पिढीच्या पाठीमागचं नाव आमच्या लक्षात राहत नाही तिथं 3 अन 4 अन 5 अन 10 वर्ष कोण पुण्य तिथे घालतं. कुणी घालत नाही. त्याला माझ्या वाचनात एक श्लोक आला, सुश्लो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरा औदार्यमोंश पुण्येन आत्मा पुण्येन भाग्यवान. शास्त्र सांगतं जर आई पुण्यवान असेल तर पोरगा सुशील जन्माला येतो, बाप पुण्यवान असेल तर पोरगा चतुर जन्माला येतो. जर त्याचा उदार अंतकरणाचा पोरगा परिवारात जन्माला आला तर सुभाषितकाराचं मत आहे कोणतरी वंशात पुण्यवान होतं. आणि जर पोरगा भाग्यवान जन्माला आला तर त्याचा आत्मा भाग्यवान आणि पुण्यवान असतो. लक्षात ठेवायचं. विठ्ठल 48व्या वर्षी भाऊंचं जाणं जरा अघटित झालं. पण एक लक्षात ठेवायचं, काही गोष्टी निसर्गानं तुमच्या माझ्या ताब्यात दिल्या पण काही गोष्टी त्याच्या ताब्यातच ठेवल्या. उदाहरणार्थ निसर्ग नावाची गोष्ट त्याच्या ताब्यात आहे ना, देवाच्या. जन्म नावाची गोष्ट त्याच्या ताब्यात आहे, मृत्यू नावाची त्याच्या ताब्यात. निसर्ग जर तुमच्या माझ्या ताब्यात असता तर बटन टाकल्या टाकल्या पाऊस पुन्हा आला असता.
पुन्हा बंद झाला असता. पण हे तुमच्या माझ्या हातात नाही. महाराज म्हटले जन्म घालणं त्याच्या हातात, मृत्यू कधी येणं हे त्याच्या हातात, आणि आपल्या हातात काय? आपल्या हातात फक्त कर्म. जन्माला आलो तेव्हा देह होता पण नाव नव्हतं. बारशाला नाव ठेवलं मायबापानं, आणि जीव गेला त्या दिवशी देह नव्हता पण नाव होतं. मग या देहापासून नावापर्यंतचा प्रवास म्हणजे माणसाचं आयुष्य आहे. इतकं गोड जगायचं, इतकं गोड जगायचं. बाकी काही कमवता आलं नाही तरी चालेल, पण किमान आपण गेल्यावर भाऊंसारखं नाव पाठीमागं राहणं याला म्हणायचं उत्तम कीर्ती. उत्तमाची मोरे कीर्ती मागे मागे उत्तमाची मोरे कीर्ती मागे उत्तमाची बुरे कीर्ती मागे उत्तमाची बुरे कीर्ती मागे अय तुका म्हणे का मरणाची सारे तुका म्हणे का उत्तमाची मोरे कीर्ती मागे मागे उत्तमाची मोरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणाची सारे तुका म्हणे का मरणाची सारे उत्तमाची बुरे कीर्ती मागे उत्तमाची बुरे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे. महाराज म्हटले देहानामी जाऊ द्या पण आमची कीर्ती पाठीमागं राहणं, या गोष्टीला म्हणायचं आपण काय कमावलं. एक माझी गोष्ट जळभावीकराला घरी घेऊन जा, नोटीत डाऊन. काय म्हटला बुवा? सज्जन माणूस जन्माला येणं हा योगायोग असू शकतो. थोडासा आवाज द्या आणखी जरा. सज्जन माणूस जन्माला येणं हा योगायोग आहे. पुन्हा नीट आहे का? सज्जन म्हणून जन्माला आला तर योगायोग, पण सज्जन म्हणून मरणं हा योगायोग नाही. कमावलेल्या आयुष्याची पोच पावते लक्षात ठेवायचं. सज्जन म्हणून जन्माला येईल ना. तुमचा माझा जन्म कदाचित टाटा बिर्लाचे घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणू शकतो एखादा. पुढच्या जन्मात येईल आपला श्रीमंताच्या घरी जन्म आपला. श्रीमंत म्हणून मरणं तुमच्या माझ्या हातात नाही. नाहीतर ज्यानं उत्मात केली, पैशाच्या नोटवर जी माणसं झोपली, चहा पिताना ज्यानं नोटा जाळल्या चुलीत, त्याला मरताना चहा प्यायला सुद्धा नोटा राहिल्या नाही. श्रीमंत म्हणून जन्माला आला पण श्रीमंत म्हणून मरत नाही. तसंच सज्जन म्हणून जन्माला येईल एखादा, पण सज्जन म्हणून मरत नाही ना. जर तो सज्जन म्हणून मरत असेल तर ओळखावं त्यानं आयुष्यभर सगळं कमावलं. एक लक्षात ठेवायचं, प्रापंचिक श्रीमंती फार छोटी असते पण परमार्थिक श्रीमंती फार मोठी असते. प्रापंचिक श्रीमंतीमध्ये एखादा म्हणून मी 25 एकराचा बागायतदार आहे, एखादा म्हणून मी 40 एकराचा बागायतदार, एखादा म्हणून 50 एकराचा बागायतदार, आणि मग तो कडक इस्त्रीचे कपडे घालतो, टाईट कॉलर करतो, जे हरी घालत नाही, कपाळाला गंध लावत नाही, गळ्यात तुळशीची पवित्र माळ घालत नाही. 5-50 एकरवाला हा व्यावहारिक श्रीमंती. आणि नुसतं मंदिर बांधलं तर मंदिराला 11 कोटीचा कळस बसवणं सोन्याचं, ही पारमार्थिक श्रीमंती लक्षात ठेवायचं. म्हणून उद्याच्या 15 ऑगस्टला माझ्या ज्ञानोबा माऊलीच्या आळंदी नावाचा भाग माहिती आहे ना तुम्हाला? आळंदी गाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. म्हणून उद्याच्या 15 ऑगस्टला 2 महत्वाच्या गोष्टी घडणार. एक, 15 ऑगस्टला भगवान परमात्म्याची जन्माष्टमी, म्हणजे भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार त्या दिवशी रात्री 12 वाजता. आणि 15 ऑगस्टला आणखी एक वारकऱ्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे. माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसवला जाणार आणि हा सोहळा महाराष्ट्र शासन साजरा करणार. अरे तुमचा आणि माझा हॅपी बर्थडे तुम्ही मी साजरा करल. लय मोठा असला तर मित्र परिवार गोळा होईल वाढदिवसाला, त्याही पेक्षा मोठा असला राजकारणातला तर गाव गोळा होईल, तालुका गोळा होईल. त्याही पेक्षा मोठा असला तर 6 कोटी लोक स्टेटस ठेवतील. त्याही पेक्षा मोठा असला तर अख्खा महाराष्ट्र स्टेटस ठेवेल. त्याही पेक्षा मोठा देशभरात साजरा होईल. अरे पण सरकार साजरा करणार नाही वाढदिवस कुणाचा, तो वाढदिवस आमच्या ज्ञानोबा माऊलीचा साजरा शासन करणार. यापेक्षा मोठं काय कमावं? आम्हा वारकऱ्यासाठी गळ्यातलं हातातलं सोनं फार मोठं नसतं. आम्हा वारकऱ्यासाठी पिंपळाच्या झाडाचं पान सुद्धा सोन्याचं असतं. विठ्ठल तुमची माझी व्यावहारिक श्रीमंती बँकेत 5-50 लाख, पण जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंग्याई से बळ रेडा बोले, रेड्यानं संगत केली माऊलीची तर रेड्याचं मंदिर झालं.
भिंतीला सहवास झाला ज्ञानोबा माऊलीचा, तर भिंतीचं मंदिर झालं. तसं ज्ञानोबा माऊलीच्या सहवासात जे जे साधक घडले, त्या साधकानं प्रापंचिक श्रीमंतीकडे लक्ष द्यायचं नाही. राजयाची कांतान काय भीक मागे, काय भीक मागता प्रपंचासाठी? प्रापंचिक श्रीमंती व्हायचं नाही, पारमार्थिक दृष्ट्या श्रीमंत व्हायचं. महाराज म्हणले मी पारमार्थिक श्रीमंत आहे. का? तर माझ्या परिवारात विश्वंभर बाबा परमार्थिक होते. आणि या विश्वंभर बाबानं एक ऐकावर का जळबावीकर, तुम्हाला वाटत असेल वारकरी 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 शब्दाचा अर्थ काय? धोतर घातलं, कपाला गंध लावला, आळंदी पंढरीची वारी घेतली, गळ्यात ते तुळशीची माळ. वारकरी गरीब नसतो, वारकरी पैशानं गरीब असेल, पण वारकरी पुण्यानं लय मोठा असतो. शास्त्र सांगतं घरात एक माणूस जर माळकरी असला तर त्याच्या 40 पिढ्याचा उद्धार होतो. हे माळेचा गळ्यातला फायदा लक्षात ठेवायचा. आपल्याला तर आपला उद्धार करणं व्हायचं नाही, पण 40 पिढ्याचा उद्धार ज्या घरातला पोरगा माळ घालतो त्याचा होतो. आणि तुम्ही म्हणाल आम्ही परमार्थात येऊन माळ घातली आणि माऊलीचं हरिपाठ म्हटलं तर फायदा पूर्वजा वैकुंठ पवित्रची होय देह त्याचा. नुसता हरी हरी जरी म्हटला तरी पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, गणना कोण करे, कोण करे, कोण करी, कोण करी. नुसता हरी मुखानं म्हणा तर फायदा आहे. पुण्याची गणना कोण करी. पुण्य कमवायला लांब जायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. महाराज म्हणजे लांब जायची गरज नाही. तसं जो जो परमार्थात जन पाऊल टाकलं तो भाग्यवानच आहे. आमचे सदाभाऊ वारकरी म्हणून वारकऱ्याचे एक प्रसिद्ध वारकरी बघा. एवढं जरा जळबावीकरांना ऐका. काय पुण्यन मोक्षन वारीन वैकुंठन ब्रह्मन ज्ञानन हे तुमच्या डोक्यावरून जाईल. मी तुम्हाला जास्त ब्रह्म सांगत बसलो तर कीर्तन झाल्यावर जळबावीतली माणसं, मी गाडी बाहेर माझी गेल्यावर माणसं म्हणणार बुवा 2 तास तुम्ही ब्रह्म जे सांगितलं हे आम्हाला कळलं असं जर वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही जागे ना सगळे? तुम्ही सांगितलेलं ब्रह्म आम्हाला कळलं असं जर वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे. आम्हाला काही कळलं नाही त्यातलं. ब्रह्मज्ञानन मायान परमात्मान वैकुंठन वैराग्य हे डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी. आमचे सदाबुवा वारकरी म्हणून निष्ठावंत वारकरी, युट्यूबला सर्च केलं नाव तर सदाबुवा वारकरी नाव टाकलं की येतं. ते गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकरांचे ते सहकारी मित्र आहेत. तात्यांनी भला मोठा सप्ताह केला पारायण आणि तिथं सदाबुवा वारकरी आले तर 2 लाख रुपयाचं तूप सदाबुवा वारकऱ्यांना पंक्तीला दिलं. निष्ठावंत वारकरी पण खिशात 1 रुपया ठेवत नाही. मग सदाबुवा वारकऱ्याला तात्यांनी प्रश्न विचारला, सदाबुवा या सगळ्या जमलेल्या समुदायाला चांगलं जीवन जगावं यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तिथं एखादा कीर्तनकार असता अक्षय महाराज तर त्यानं 2 तास कीर्तन केलं असतं. आणि कीर्तनकाराला कधी हातात सहसा माईक देऊ नये. व्याख्यान करणाऱ्याला, निवेदन करणाऱ्याला, कीर्तनकाराला लवकर हातात माईक देऊ नये. नाहीतर 12:15ला फुलं पडलं तर ते 12:45 पर्यंत व्याख्यान सांगतं. ते दम काढत नाही. ते सदाभाऊ वारकऱ्यानं म्हणले, तात्या माझ्यासारख्या लहान वारकऱ्याला तुम्ही काय विचारता पुण्य कमवायचे मार्ग? तात्या म्हणले बरं असं करा, किती चांगलं जगायचं एवढंच उत्तर बसलेल्या समाजाला सांगा आणि राम राम घाला. सदाभाऊ वारकरी हसले
साधा भोळा स्वभाव त्यांचा, नाव बी सदा आणि राहायला बी साधेच. यूट्यूबला सर्च करा, नाव येईल तुमच्या, सदाबुवा वारकरी. सदाबुवा वारकऱ्यानं जे उत्तर दिलं त्या सगळ्या जळभाविकारांना घरी घेऊन जायचं. सदाबुवा वारकरी म्हटले, तात्या सगळ्या समाजा समोर मी आवाहन करतो सगळ्या लोकाला, माझी सगळ्याला हात जोडून विनंती, इतकं चांगलं जगा, इतकं चांगलं जगा की आपण मेल्यावर किमान आपल्या पिंडाला कावळा लगेच शिवावा, इतकं चांगलं जगा. विठ्ठल. आता वाक्य एकच आहे बाबा, पण अर्थ लय मोठा आहे. मेल्यावर पिंडाला कावळा लगेच शिवावा म्हणजे काय करावं लागल? कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर. आपल्याला कावळा शिवायचा नाही, पण इसनीला धरून आणलेली गाय सुद्धा माग जाईल, जातच नाही ना जवळ पिंडाच्या, कारण तिला माहित आहे ह्याचा पिंड खावा तर भूतवून आपले सुद्धा माग लागेल. त्यानं गावात गाव ठेवलं नाही, सप्त्यात सप्ताह ठेवलं नाही, भावकीत भावकी ठेवली नाही, घरात घर ठेवलं नाही, माय बापाची भांडणं लावल्याशिवाय राहिला नाही, पती पत्नीची भांडणं लावल्याशिवाय राहिला नाही, गावात ह्यानं कधी सोयरी जमू दिली नाही, सप्त्याला कधी मांडवात ह्यो गेला नाही, आणि तमाशाला नारळ फोडल्याशिवाय भांडणं केल्याशिवाय राहिला नाही, ऑर्केस्ट्रा स्टेजवर जाऊन उड्या हाणल्याशिवाय ह्याला दम निघाला नाही, म्हणजे चांगल्या कामात ह्यो कधी पुढे गेला नाही. पण याच्याकडनं इतकं पाप झालं, ह्याची फाईल आता जर देवान हातात घेतली तर देव याला कुंभपाक नरकाशिवाय दुसरी जागा द्यायचा नाही. मग इतकं पुण्य माणसानं करू नये. महाराज म्हणले, चहाडी करणारा वर्ग पतन करतो, 2 लोभी माणूस कुटुंबाचं पतन करतो, आणि 3 वाईट वागणारा दुराचारी माणूस कुटुंबाचं पतन करतो. मग कुटुंबाचा उद्धार कोण करतं? म्हणले, ज्याच्या मुखात सतत भजन आहे देवाच, तो कुटुंबाचा उद्धार करतो. बर, मग आमच्या कुटुंबाची परंपरा, महाराज म्हणले, ही परंपरा याच्यावर आधारित आहे. अहो, सेवा सेवा सेवान परंपरा म्हणता वडिलाची, मग परंपरेचं स्वरूप सांगाल का? म्हणजे सोपं आहे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. परंपरेचं प्रकरण सेवा एवढीच आहे म्हणले. हरिनाम कीर्तन 1, संतांचे पूजन 2, आणि घालू लोटांगण महाद्वारी. देवा, तुझ्या चरणा महाद्वारामध्ये लोटांगण घालणं, लीन होणं, याच्यापेक्षा मोठी सेवा म्हणजे जगाच्या पाठीव काही नाही. आता बरीच माणसं सडाक असते. तो जुन्या काळात मंदिराचा दरवाजा लहान का असायचा? या जुन्या धोतरातल्या लोकांना विचारा, त्याला कारण जुनी माणसं सांगायची. मंदिराला दरवाजा लहान का असावा? कारण मंदिरात देव असतो. दिव्यत वाची जेथे प्रचिती आणि तेथे कर्माजे जुळती, तिथं दिव्यता प्रदान करणारा देव आहे. संस्कृतमध्ये दिव नावाचा धातू आहे, आणि त्या दिव नावाच्या धातूपासून, दिव म्हणजे प्रकाशमान करणे, दैदिप्यमान देव तिथं असतो. मग त्याच्याजवळ जाताना मोठा माणूस जरी आला तरी त्यानं दरवाज्यातनं लीन होऊन जावं, याच्यासाठी दरवाजा लहान होता. माणसाकडं मोकार पैसा आला आणि माणसानं जीर्णोद्धाराच्या नावाखाली दरवाजा आपल्या उंचीपेक्षा 2 फूट वाढवला. म्हणजे पुढच्या पिढीत जर आपल्यापेक्षा एखादा उंच निघाला तरी त्याला उंच नीच होऊ लागू नये म्हणून तो दरवाजा मोठा केला. महाराज म्हटले, चडाक माणसाचं परमार्थात कामच नाही, त्यानं नम्र व्हावं. नम्र व्यावहारिक क्षेत्रात व्यवसाय करणारं जर माझ्या मंडपात कुणी बसलं असलं तर त्यानं नीट आहे का? व्यवसायात ज्याला मोठं व्हायचं त्यानं 2 पथ्य पाळायची. डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि ओठात साखर ठेवायची बोलण्यात. ज्याच्या बोलण्यात माधुर्य आणि ज्याच्या डोक्यावर बर्फ, तो यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातो. नाही तर गुरुवारी इंदोरीकर महाराज म्हणतात बघा, त्यानं टपरी टाकली आणि बारकं पोर टपरीकडे येताना बघितलं आणि ते मला, हे बोला, अरे बाबा. इंदोरीकर महाराज म्हणले, असा म्हणला तर तुझ्या गोळ्या तूच खा. कोण येतो तुझ्या टपरीला? कुत्रं खात नाही. व्यवसाय करायचा तर डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि ओठात साखर ठेवायची. माझ्या माऊलीची भाषा आहे, साचा नि मवाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. ज्याच्या बोलण्यात गोडवा होता ती माणसं परमार्थात मोठी झाली. आता मंबाजी बुवानं जगद्गुरु तुकोबांना मारावं तर जगद्गुरु तुकोबानी पुन्हा मंबाजीच्या दारात तेलाची वाटी घेऊन जाऊ, बुवा जे हरी. का रे तुकोबा, दुपारचा मार कमी दिसला वाटतं? बुवा,
मारून मारून तुमचे हात दुखत असतील म्हणून जरा मालिश करून द्यायला आलो. राहिला का इतका नम्र कुणी? आपण आरे म्हटलं तर समोरचा कार्य म्हणतो. रस्त्यावर प्रवास करताना एखाद्याला 1 सेकंद थांबायची काही नाही, म्हणून तर माणसं आता रॉंग वेनं जायला लागली आणि टिप्पर खाली गाड्या घालायला लागली. जीवन इतकं स्वस्त झालं माणसाचं, मरायची सुद्धा भीती माणसाला राहिली नाही हो. महाराज म्हणले परमार्थात या सगळी सूत्र तुम्हाला पाठ होतील. बर, हरिनाम कीर्तन, परंपरेचा प्रकार, संतांचे पूजन, हे सगळं तुम्ही केलं का? म्हणले केलं. कुणी कुणी? विश्वंभर बाबा एक. आपल्याला रामायणात सुद्धा जायचं आता राम लक्ष्मण आल्यामुळं, फक्त तुम्ही सगळे परंपरा मोजा. विश्वंभर बाबा एक, जगद्गुरु तुकोबांची परंपरा. विश्वंभर बाबा म्हणजे मूळ पुरुष. त्यांना 2 मुलं, एक हरिन दुसरा मुकुंद. मुकुंदाचा वंश पुढं माझ्या वाचनात आला नाही, पण हरिपुत्र विठोबा म्हणजे 3. तुम्ही मोजा पटपट. विश्वंभर बाबा 1, हरी 2, हरिपुत्र विठोबा 3. विठोबाचा पुत्र पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकराचे कान्होबा, कान्होबाचे बोलोबा आणि बोलोबाचे मुलगा जगद्गुरु तुकोबा. 8वा नंबर जगद्गुरु तुकोबांचा. मग या सगळ्या परंपरेतल्या आमच्या माणसांनी काय केलं? तुझी चरण सेवा, महाराज म्हणले या परंपरेचा 8वा माणूस आहे मी, मूळ पुरुष विश्वंभर बाबा, आणि माझा नंबर 8वा. 8वा नंबर माझा आहे, तर 8वा बरं तुम्ही सगळेजण काय केलंय आमच्या 8 पिढ्यातल्या लोकांनी? म्हणजे तुमच्या 8 पिढ्यातल्या लोकांनी पांडुरंग परमात्म्याची वारी चुकू दिली नाही. मग म्हणले हीच तर परंपरा आहे आमची. माझ्या वडिलांची मिराची गाडी, खरी वतनदारीन खडी वडिलाची परंपरा म्हणजे त्याची धन दौलत गाडी बंगला नोकर चाकर नसते. एक लक्षात ठेवा राऊत परिवार आणि जळभावीकर, बापाची संपत्ती महत्वाची नाही, बापाचं अस्तित्व आणि आशीर्वाद महत्वाचे असतात. संपत्तीला कोण खातं? कोणी खात नाही संपत्तीला. संपत्ती आज असते उद्या नसते. संपत्ती म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. एखाद्याकडे यायला लागली तर मग ते नारळातल्या पाण्यासारखी येते. म्हणजे त्याचा पैसा वेगळा, बापाचा पैसा वेगळा, बायकोचा पैसा वेगळा, सासरवाडीचं गबाळ वेगळं, आजोबाची पेन्शन वेगळी, म्हातारीचं बचत गटाचं वेगळंच. यायला लागली तर नारळातल्या पाण्यासारखी आणि जायला लागली तर कवटासारखी. कवट म्हणजे काय? हत्तीनं कवट खाल्लं आज रात्री तर उद्या सकाळी जसंच्या तसं बाहेर फेकतो. तुम्ही म्हणता मग नवल काय? नवल आता तर नवल पुढे आहे. ते कवट उचलायचं आणि असं वाजवून बघायचं, त्यातला गर गायब असतो. तुम्ही म्हणता सोपं आहे बुवा, खाल्लं म्हणल्यावर मग ते गर खाणारच ना, वरचं टरफल थोडीच खाणार आहे ते. अरे पण खाल्लं पण त्याला छिद्रही गेलं नाही कवटाला, त्याला होलही पडलं नाही, त्याला कुठं चिरलंही नाही. मग न फोडता कवटातला गर गायब झाला कसा? याचं जसं उत्तर सांगता येत नाही तसं मग घरातली लक्ष्मी एकाएकी गेली कशी, याचं उत्तर सांगता येत नाही. माझ्याकडे श्लोक आहे, अन्यायो पार्जितम द्रव्य दशवर्षांनी तिष्ठती. अन्यायानं कमवलं तर येडी पैदास होती, येडी पैदास. मग सगळ्या श्रीमंत लोकांच्या अवलादी चांगल्या नाहीच. ते म्हातारपणात आई बापाला हाताखालनं तरी घाडलं अति श्रीमंताचं. पण ज्यानं कष्टातनं प्रपंच उभा केला, त्यानं कष्टातनं उभ्या केलेल्या प्रपंचाला घर म्हणत नाही, त्याला गोकुळ म्हणतात. विठ्ठल
परंपरा परमार्थाची आताची, पण भाऊंचे लहानपण जर तुम्ही सगळ्यांनी आठवलं तर तुमच्या लक्षात येईल एकाएकी श्रीमंत होणारी माणसं नाही. मग लहानपणी कठीण परिस्थितीत मग त्या गरिबीतनं प्रपंच उभा केला. काही लोक शून्यातनं विश्व उभं करतात आणि काही आधी शून्य निर्माण करतात. तसे शून्य निर्माण करणारे भाऊ आहे. प्रपंच तो उभा केला, तीनही चिरंजीवांना जन्माला घातलं. पण 48व्या वर्षी काही काळानं आमच्या घराकडे जरा वाईट दृष्टीनं पाहिलं आणि आमच्यातनं भाऊंना देव घेऊन गेला. पत्नीला झालेलं दुःख एका बाजूला, मायला झालेलं दुःख एका बाजूला आईला. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भात वागवलं त्या आईच्या डोळ्यातनं पाणी येण्याचं कारण इतकंच आहे का, कलयुगाचं उरफाट वार आहे. डोळ्यात देखत लेकरांच्या आईनं जावं, पण आईच्या डोळ्यात देखत लेकरांना जाऊ नये हे उलट होतं. पण आई अंतयत्रे सामील झाली लेकराच्या, हे जगाच्या पाठीवरचं एका आईसाठी सगळ्यात मोठं दुःख आहे. नाहीतर ती उपवास करते, व्रत वैकल्य करते, दागिनं घालते, पण तिच्यासाठी नेमकं काय महत्वाचं आहे? तिच्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टी. 1, माझ्या मालकाला दीर्घायुष्य मिळू दे, आणि 2, माझ्या लेकरांचं चांगलं होऊ दे. पत्नीला दुःख होण्याचं कारण सोनं नाणं दाग दागिना ही श्रीमंती नाही एका स्त्रीची. मग तिची श्रीमंती आहे कपाळावरचं कुंकू. नाही तर घरात एखाद्याच्या गावात कार्यक्रम असू द्या, तर गावातल्या कार्यक्रमात आपल्या महाराष्ट्रातली स्त्री तेव्हा शोभून दिसते जेव्हा तिनं कपाळाला कुंकू लावलं. तर देवाकडं मागताना ती मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी मिळू दे, शतजन्मी मिळू दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी मिळू दे, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. काही नको देवा, एक तर माझ्या मालकाला दीर्घ आयुष्य दे, आणि 2, माझ्या लेकरांचं चांगलं कर. जळभावी कर. सूर्यानं सकाळी उगवावं आणि त्याच्या ठरलेल्या वेळेत त्यानं मावळावं. पण भाऊंचं राऊत परिवारातनं जाणं म्हणजे राऊत परिवारात सूर्यानं दुपारी 2 वाजता मावळल्याचं दुःख आहे. विठ्ठल विठ्ठला 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 मोठं दुःख असतं. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. तसा ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारायची. लहान लेकर आहेत तोपर्यंत त्यांना विशेष काही दुःख होत नाही, पण ज्या दिवशी लेकरं मोठी होतात आणि जबाबदारीचं ओझं खांद्यावर पडतं त्या दिवशी बाप नावाच्या शब्दाचा अर्थ कळतो. बाप तसा कळायचा नाही. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. ज्याची माया सगळ्यांवरती अमाप आहे त्याचं नाव बाप आहे. त्याची जागा कुणाला घेता यायची नाही. लई अवघड हाय गड्या उमगाया बाप, उमगाया बाप, मुकी मुकी माया त्याची मुखी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्मची जवेल, आधाराचा बडज आटल आभाळ, त्याच्या इनाजीन सार जिन रानुमाळ, लई अवघड हाय गड्या मगाया बाप, मगाया बाप. नाही काय एखादं घर पहा म्हणजे तुम्हाला बाप कळेल. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या कर्तबगार बापांना माझी विनंती आहे, घरी गेला तर तुम्ही कुटुंबासाठी काय केलं हे कळायचं नाही, पण एकदा घरी जा आणि आपल्या घरावरचा पत्रा पहा. पावसाळ्याच्या दिवसात पत्रा पावसापासून संरक्षण करतो, गारा सहन करतो, वारा सहन करतो, वादळांना सहन करतो. पण स्वतः सहन करता 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 पैसा घरात आला की माणसं पत्रा काढून टाकतात आणि स्लॅब टाकतात. का रे स्लॅब टाकला बुवा? काय नाही हो, ते पत्रा जरा आवाज लय करत होता. माझी भाषा कळते ना तुम्हाला? पत्र्यानं वारा वादळ गारा सगळं सहन केलं आणि आता श्रीमंती आली की तुम्ही पत्रा बदलून टाकला. म्हणजे पत्रा वृद्ध झाला की वय झालेलं झाड जसं फळ देत नाही तसं वय झालेलं झाड काय देतं तर सावली दिल्याशिवाय राहत नाही. हे त्या झाडाचं
उत्तम सांगणारे एक बाप लेक होऊन गेले. त्यांचं नाव आहे सजन कसाया. फार मोठे श्रीमंत होते. त्यांनी जसं आपल्या लेकरावरती उपकार केले तसे मुस्लिम समाजामध्ये काही संत होऊन गेले. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेनाना, विजान, विष्णुदास. कबीर महाराज नावाचे एक असे साधू होऊन गेले. त्या कबीर महाराजांनी आपल्या लेकराचं नाव कमाल ठेवलं होतं. काय कमाल आहे हो, लेकराचं नावच कमाल ठेवलं. बाप काय करतो नेमका लेकरासाठी, लेकरू बापासाठी काय करतं, उदात्त अंतकरण नाही. मी तर सगळ्या बसलेल्या समाजाला एक वाक्यात सांगतो, बापानं नेमकं काय करावं. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले बरं का. प्रभू रामचंद्र तुम्ही वनवासाला गेलते तर 6 दिवस कौसल्या माता रडत होती, अन्न पाण्याचा त्याग केलता. पण 6व्या दिवशी ज्याला दमच निघलं नाही, पुत्र वियोगानं ज्यानं प्राण सोडला, त्याचं नाव दशरथ नावाचा राजा होतं, हे विसरायचं नाही. कौसल्या माता रडते, तिचं कौतुक जरूर करा, पण पुत्र वियोगानं तडफडून मरतो त्याचं नाव दशरथ नावाचा बाप होतं, विसरू नका. भगवान श्रीकृष्णाला जन्माला घालणारी माता श्रेष्ठ आहे हो. पण रात्री वसुदेव नावाचा बाप टोपलीत घेऊन लेकरला जातो आणि नाका तोंडात पाणी जातं तरी बाप थांबत नाही. तो वसुदेव नावाचा बाप विसरायचं नाही. राजे शिव छत्रपती राजे झाले, सिंहासनावर बसले. एक पायरी चढली तर तान्हाजी मालुसरे आठवला, दुसरी पायरी चढले राजे बाजी प्रभू आठवले, आणि तिसऱ्या पायरीवरती पाऊल ठेवला तर डोळ्यातनं पाणी आलं. मासाब जिजाऊन पाहिलं म्हणे, राजे रयतेच्या राजानं रडायचं नसतं, लढायचं असतं. रडणारा राजा नसावा, तो लढणारा असावा. का रडता राजे? राजांना दिलेलं उत्तर 3 चिरंजीवाच्या अंतकरणातलं उत्तर आहे. राजे उत्तर देतात, मासाब आज सगळा सुवर्ण सोहळा माझ्यासाठी साजरा होतो. काशीचे सगळे ब्राह्मण माझ्यासाठी एक झाले, 7 नद्यांचं पाणी आणण्यात आलं, आणि हा सुवर्ण महोत्सव राज्याभिषेक सोहळा होतो. सगळे पाहायला हजर आहे. वैकुंठातनं देवही आशीर्वाद देत असतील, पण माझ्या आशीर्वादासाठी आणि माझ्या कौतुकासाठी माझे बाप शहाजी राजे जिवंत असते तर काय आनंद झाला असता. बस रयतेच्या राजाला जर हे दुःख सहन करावं लागलं असेल तर तुम्ही मी सामान्य लोक आहोत. कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. किती दिवस तुम्हाला मला हे दुःख सहन करावं लागेल. कोण्या दिवशी आपल्यातनं रस्ता रुंदीकरणात झाड पडावून पाखरं जशी उडून जातात तशी माणसं तुमच्यातून माझ्यातनं जायला लागली. माझी सगळ्यांना विनंती आहे, तोपर्यंत नाती जपा. पुन्हा काय स्टेटस टाकता, स्टेटस टाकून गेलेला माणूस माघारी यायचा नाही. आहे तोपर्यंत त्याला आधार देऊ. पण आपल्या समाजाचं फार दुर्दैवी अवस्था आहे. माणूस जिवंतपणी एकालाही आधार द्यायचा नाही, पण मेल्यावर 4 जण खांद्याला येतात. विशेष आहे, मेल्यावर 4घाने आधार देऊ नका, जिवंतपणी एकानं आधार द्या. आपली भावकी सोयीची चालायची नाही, आपलं गाव आपल्याला आधार द्यायचं नाही, पाहुणेरावळे आपले आधार द्यायचे नाही. पाहुणेरावळे तर मजाच बघायच्या कामाची, कुणी तुमच्यासोबत यायचं नाही. पण लक्षात ठेवायचं, भावकी तुमच्या आणि माझ्या पाठीमागं एकदाच येणार आहे, जेव्हा 4घाच्या खांद्यावर 5वा असणार आहे, आणि मग भावकी एका रेषेत चालणार. लय भारी होता होतो. तसं त्यानं माझं त्याचं जमलं नाही, पण तसा चांगला माणूस होता. कधी गेल्यावर महाराज म्हटले, मृत्यू झाल्यानंतर त्याचं कौतुक करू नका, मृत्यू झाल्यावरती त्याला नावं ठेवू नका. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आधाराचे 4 शब्द बोला, आणि ते शिकवणारे असतात त्याला संस्कार म्हणतात. अशा संस्कारमय परिवारात हा राऊत परिवार वाढलेला आहे. भाऊंनी स्वतः टाकेचं घाव सहन केल्यावर जसं दगडाला देव पण प्राप्त होत नाही, तसं त्यांनी कष्ट नावाच्या गोष्टीला प्राप्त केलं. स्वतः हलाहल विष प्राशन केल्यावर महादेवानं जगाचं कल्याण केलं. दुःख नावाच्या विषयाचं प्राशन केल्यावर भाऊंनी राऊत परिवाराचं कल्याण केलं. महादेवानं हलाहल विष प्राशन केलं, आणि आमच्या भाऊने आमच्यासाठी दुःखाचं प्राशन केलं. स्वतः दुःख घोटीत केलं आणि आम्हाला त्या छत्रछायेखाली धरलं. तर आता 3 वर्ष आम्हाला एका गोष्टीची उणीव भासते. भाऊ असताना आम्हाला आधाराचा एक शब्द म्हणजे चार्जिंग होती. आता भाऊ गेले तर आम्हाला आधार देणारं कुणी राहिलं नाही. माय आमच्यावरती प्रेम करेल, आमची माय आमच्यासाठी माय आहे, आणि आमचे वडीलही आमच्यासाठी आमची आईच आहे. सगळ्या गोष्टी घरात मिळतील, पण जो आशीर्वाद भाऊंचा होता तो आशीर्वाद आता पुन्हा मिळणार नाही. मग आम्ही आता काय करायचं? आम्ही फक्त एकच करायचं, या परंपरेला जागायचं आणि परमात्म्याला प्रार्थना करायची, जिथून कुठं भाऊ सोहळा पाहत असतील तिथून आम्हा सगळ्या परिवाराला त्यांनी आशीर्वाद द्यावं, आणि या आशीर्वादाच्या बळावर कल्याण इच्छी नाम म्हणे
इच्छा निश्चिती सर्व काळ आशीर्वाद देत असतील भाऊ वरती बसून मनाचा जग्याईसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा ते परमार्थिक पार्श्वभूमी या राऊत परिवाराला आहे. भाऊंचे विचार आजही तुमच्या माझ्या जिवंत आहेत. भाऊंच्या परंपरेला कुठेही छेद न जाऊ देता परिवारातले लेखही त्यांचे चिरंजीव माळकरी झाले आणि ही परंपरा पताका त्यांनी खांद्यावर घेतली आणि या परंपरेशी ते पायी झाले. म्हणून महाराज म्हणले माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय काय केलं उपवासी पाराने उपवास धरला राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी एकादशीचं व्रत केलं आळंदी पंढरीची वारी केली गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली आणि त्या परंपरेचे वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवासी पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. पण महाराज म्हटले दोन जे प्रकार पडतात कीर्तन झालं माझं सगळं दोन जे प्रकार पडतात त्यातला हा राऊत परिवार एक आहे. एक कृतज्ञ प्रकाराचा आणि दोन कृतज्ञ केलेल्या उपकाराची परतफेड उपकारानं करतो त्याला कृतज्ञ म्हणा आणि उपकाराची परतफेड अपकारानं करतो त्याला कृतज्ञ म्हणा. म्हणून या परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व सामाजिक आर्थिक राजकीय कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळींचे विशेष आभार. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही सगळ्यांनी कीर्तन श्रवणाचा आनंद घेतला त्याच्यामुळे सगळ्यांचे विशेष आभार. आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालं. आता एक यूट्यूब चॅनल भेटणं जरा अवघड असतं पण स्वप्नील दादांनी 4 यूट्यूब चॅनल त्यांच्या प्रेमाखातर इथं हजर राहिले. एकदा सगळ्यांसाठी जोराची टाळी वाजवा. आमचे शिवारनामा कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल बाळूमामांचा भक्त परिवार यूट्यूब चॅनल आणि चौथे काय बारामतीचा झटका. वा 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 थेट प्रक्षेपण चालू आहे बारामतीचा झटका यूट्यूब चॅनलवरती. परमार्थात सुद्धा आता बारामतीकरांचा झटका ऐकायला भेटणार त्याच्यामुळं हा विशेष आनंद ही पर्वणी आहे. म्हणजे या 4 यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी कीर्तन झाल्यावर यूट्यूबला सर्च करा. काहीतरी बघण्यापेक्षा यूट्यूबला मोकळा वेळ वाया घालवण्यापेक्षा सध्या तुमचा आणि माझा सगळ्यात जास्त वेळ यूट्यूब चॅनलवर जायला लागला. तुमचा आणि माझा सगळ्यात जास्त वेळ व्हॉट्सॲपला जायला लागला इंस्टाग्रामला जायला लागला. मोबाईल तपासा झोपताना डिजिटल ॲनालिसिस नावाचं एक ऑप्शन आहे ते सांगतं दररोज यूट्यूबला किती वेळ घालवला व्हॉट्सॲपला किती वेळ घालवला इंस्टाला किती वेळ घालवला. तर माझी सगळ्या जळ भाविकाला विनंती आहे त्या डिजिटल ॲनालिसिसमध्ये आपण दिवसभरातला जेवढा वेळ घालवला सोशल मीडियावर त्यातला 90% वेळ आपल्या हिताच्या गोष्टीसाठी असावा तर जीवनाचं कल्याण आहे. नाही तर वाट दाखवणारी माणसं एका बाजूला आहे आणि वाट लावणारी माणसं एका बाजूला आहे. हे सगळे यूट्यूब चॅनल परमार्थाची वाट दाखवणारी माणसं आहेत. तेनेची पण ते चालू जाता बस न पडे गुंता कोटे काही. म्हणून टी व्हीच्या सिरियल तुमचं मनोरंजन करतील टी व्हीवरती लागणारे पिक्चर चित्रपट तुमचं मनोरंजन करतील मोबाईलला येणाऱ्या मनोरंजनात्मक गोष्टी तुमचं मनोरंजनच करतील. पण यूट्यूबला जर कदाचित परमार्थिक वलय असणारा एखादा क्लिप पाहिलं कीर्तन ऐकलं एखादी चाल ऐकली तर ते यूट्यूबचा व्हिडिओ तुमचा उद्धार करल. म्हणून त्यांच्यासाठी जोरात